Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. इंधन बचतीवरून आपल्या कृतीमधून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संदेश दिला. आज फडणवीसांनी वर्षा बंगल्यापासून विधान भवन आणि मंत्रालयामध्ये जाण्यासाठी बुलेटचा वापर केला. कारचा ताफा मुख्यमंत्र्यांनी टाळला. दुसरीकडे मंत्र्यांनाही सक्त निर्देश दिलेत. पाहुयात एक रिपोर्ट. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलच्या बचतीचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट बुलेटनं प्रवास केला. विधान भवनामध्ये विधान परिषदेचा शपथविधी सोहळा झाला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बुलेटवरून आली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतचा ताफाही बाईकवरच होता आणि वर्षा बंगल्यावरून फडणवीस निघाले तेव्हा बुलेटवर मागे मंत्री आशिष शेलार हे सुद्धा होते. प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे. आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे. काटकसर सुरू केली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु आता जोपर्यंत ही समस्या संपत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री बुलेटवर फिरणार आहेत का हा प्रश्न आहे. विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार आहे महाराष्ट्रात? विरोधी पक्ष जर सरकारची नियत साफ आहे असं आम्हाला पटलं तर आम्ही जरूर त्यांना साथ देऊ. फक्त नौटंकी असेल तर आम्ही साथ देणार नाही. विधान भवनामधल्या विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये पुन्हा बुलेटनं झाले आणि त्यानंतर मंत्रालयातून वर्षावर घरी जाताना परत बुलेटचाच वापर केला. इंधनाच्या बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी फडणवीसांनी बुलेटवारीचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलेटची पीयूसी शोधून काढली. पीयूसीची मुदत संपलेली बुलेट गाडी राज्याच्या प्रमुखांनी चालवल्याचा आरोप गायकवाडांनी केला आणि पीयूसी संपल्याची ऑनलाईन पावती सुद्धा दाखवली, ज्यामध्ये 10 जानेवारी 2025ला बुलेटची पीयूसी संपल्याचं दिसतं. एक्सपायर्ड माल चालतो का असं दिसतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काटकसर स्टंटसाठी पीयूसी संपलेली गाडी निवडली. आता मुंबई आरटीओ आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस यावर कारवाई करणार का? मुख्यमंत्री कार्यालय यावर उत्तर देणार का? असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं. 2 दिवसांपूर्वी फडणवीसांनी राहुल गांधींवर रिजेक्टेड माल अशी टीका केली होती. त्यावरूनच पीयूसी संपलेली गाडी मुख्यमंत्र्यांनी चालवल्याचा आरोप करत वर्षा गायकवाड यांनी गाडीवरून एक्सपायर्ड माल असं म्हटलं. मात्र वर्षा गायकवाडांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर देत पीयूसी आधीच घेतली असल्याचं म्हटलं. वर्षाताई, सदर वाहन हे पोलीस विभागाचं आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्यामुळे पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्यामुळे त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतलं होतं. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. असो, मूळ प्रश्न आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही हा आहे. त्याचं उत्तर आधी द्या. तोवर इधर उधर की बात ना कर. वर्षाताईंनी ट्विट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं तर स्वतःचीच फजिती टळली असती, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. मंत्री आशिष शेलार मुख्यमंत्र्यांसोबत बुलेटवर होते. मात्र विधान भवनामध्ये आल्यानंतर त्यांचा अनिल परबांसोबत संवादाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट करत निशाणा साधला. यामध्ये व्हिडिओमध्ये शेलार परबांना असं म्हणतात
की गाड्यांचा ताफा कमी केला. एके दिवशी आम्हाला सांगतील चालत या आणि सिक्युरिटीला सुद्धा खांद्यावर घेऊन या. घोर अनर्थ. भाजपचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आव्हानाची टिंगल उडवत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय. पंतप्रधानांच्या आव्हानानंतर विरोधकांनी सुद्धा टीका केली. काही जणांनी घोड्यावर बसून आंदोलनं केली, त्याचाही समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला. विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत, त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं आहे. कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे. हा निर्णय घ्यायला इतका विषय चालला होता. ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी तर इलेक्ट्रिक कार विकत घेतली. एकनाथ शिंदे विधान भवनात इलेक्ट्रिक कारनं आली, तर उदय सामंतांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक कार आहे. तर मंत्री नितेश राणे कॅबिनेटच्या बैठकीसाठी पायी आले. पेट्रोल डिझेलच्या ऐवजी ईव्ही कार वापरणं मी कालपासून सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षा विषयक जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत. बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत. प्रधानमंत्री महोदयांनी अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. ही सगळी नाटकबाजी. यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात. चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही. इंधन आणि परदेशी चलनाच्या बचतीवरून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंत्र्यांना कडक निर्देश दिले. मंत्र्यांनी तात्काळ आपला वाहन ताफा अर्ध्यावर आणावा. कोणत्याही स्थितीमध्ये मंत्र्यांच्या मागे आमदार, पदाधिकारी असा लवाजमा मागे फिरणार नाही हे सुनिश्चित करावे. सरकारी आणि खासगी परदेशी दौरे करू नयेत. विशेष विमान, हेलिकॉप्टरनं प्रवास टाळावा. ठरवून आठवड्यातील एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा. कार्यालयामधल्या स्टाफच्या वाहनांचा आढावा घेऊन वाहनं कमी करा. अधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईमध्ये न बोलावता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बैठका घ्या. होर्डिंग्स, फ्लेक्स आणि रोषणाई यापासून दूर राहा. आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल, हाही आमचा प्रयत्न असेल. विशेषतः शासकीय आयोजनं जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताऱ्याला खूप मोठं आयोजन केलेलं आहे. त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही. पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजनं शासनाच्या वतीनं हे करणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पालखी महामार्गाची पाहणी बसमधून केली आणि पुढे पंढरपूरपर्यंत बसनेच प्रवास केला. मात्र स्वतः गडकरी बसमध्ये असले तरी त्यांच्या बसच्या मागे 30 ते 40 गाड्यांचा ताफा होता, ज्यामध्ये अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा समावेश होता. कारण प्रधानमंत्र्यांचे आवाहन केलं ते देशहिताकरता आहे आणि त्यामध्ये विशेषतः पेट्रोल डिझेल आपण 87% इम्पोर्ट करतो. आणि आता या विशेषतः अमेरिका इराण युद्धानंतर काय स्थिती आहे ती लक्षात घेता आपल्या सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजनांच्या चार्टर्ड विमान प्रवासाचे फोटो ट्विट केले. महाराष्ट्रवासियांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे. बहुतेक यांची विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावी. ऑक्सिजनवर उडत असतील तर नाशिकची झाडं आधीच कापली असल्यामुळे इंधनाची अडचण होऊ शकते. ही बाब मंत्री महोदयांनी विसरू नये, असं ट्विट रोहित पवारांनी केलं.
पेट्रोल डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याची वेळ आहे. मुख्यमंत्र्यांनी तसा संदेश आपल्या कृतीमधून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शेलारांचं वक्तव्य, गडकरींच्या मागचा कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा ताफा आणि चार्टर प्लेनना प्रवासावर निर्बंध असताना सुद्धा रवींद्र चव्हाण आणि महाजनांचा प्रवास यावरून विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.